नमस्कार. आज आपण बघणार आहोत नातेसंबंधांमधली गुंतागुंत. हो, म्हणजे जिथे गैरसमज आणि लग्न टिकवण्याचे प्रयत्न यांची एक प्रकारची लढाईच सुरू आहे. बरोबर. आपल्याकडे काही संवाद आहेत. त्यात नात्यातली आशा, निराशा आणि मुख्य म्हणजे कम्युनिकेशनमध्ये काय गडबड होते हे दिसतंय. तर आज आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की प्रत्येक लग्नाला दुसरी संधी मिळायला हवी हा विचार तो कितपत टिकतो. आणि एक साधा गैरसमज कसा नात्याला अगदी वेगळं वळण लावू शकतो. अगदी. सुरुवात करूया त्या विचाराने की लव्ह स्टोरीत प्रेम कधीच 50-50 नसतं. हो, म्हणतात की ते नेहमी 60-40 असतं. म्हणजे एकाला नेहमी जास्त प्रयत्न करावे लागतात. बरोबर. आणि त्यालाच जोडून दुसरी कल्पना येते. कोणती? की लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स. हे ऐकायला खूप छान वाटते नाही का? म्हणजे थोडं आदर्शवादी. हो, आदर्शवादी आहेच, पण त्याला वास्तवाची जोड देणारी ती खड्ड्यात अडकलेल्या गाडीची उपमा आहे बघ. अच्छा, ती गाडीची उपमा. हो, सुरुवातीला एकदम निराशा, गेलं खड्ड्यात असं वाटणं. पण मग तो विचार येतो की नाही, एव्हरी मॅरेज डिझर्व्हज अ सेकंड चान्स. आणि मग पुन्हा प्रयत्न करण्याची उमेद जागी होते. अगदी. घटस्फोटाचा अर्ज दिलाय तरी सुद्धा त्या कूलिंग पिरियडमध्ये नातं जिंकायचं. पण कसं? तर हळुवारपणे म्हणजे जोर न लावता. हो, नात्यांची मज्जा हळुवारपणे उलगडण्यातच आहे असं काहीसं. पण इथे प्रश्न येतोच की काय ही हळुवार पद्धत म्हणजे संयम आहे की संवाद टाळण्याचा मार्ग? बरोबर. कारण दुसऱ्या बाजूला काय पोहोचतंय हे महत्वाचं आहे. अगदी. कारण नंदिनीच्या मनात बघितलंस तर टोकाची निराशा आहे. हो, ती स्पष्ट म्हणते सगळ्या होप्सच सोडल्यात मी. तिला खात्रीच आहे की तिचा नवरा जीवा तिच्यासाठी काही प्रयत्न करणार नाही. इथेच तो कम्युनिकेशन गॅप दिसतोय नाही का? नक्कीच. एका बाजूला नातं वाचवण्याची छुपी योजना आणि दुसरीकडे त्याबद्दल पूर्ण अज्ञान आणि निराशा. हा विरोधाभास खूप मोठा आहे. आणि याच वातावरणात जीवा मैत्रीचा हात पुढे करतो. हो, तो म्हणतो आपण लाईफ पार्टनर नसलो तरी तू माझं लाईफ जॅकेट आहेस. म्हणजे नात्याचा वेगळा धागा जपण्याचा प्रयत्न. आणि मग ती चिठ्ठी, चकाचकबाई माझ्याशी मैत्री करशील. हो, ती लिहून उशीखाली लपवली. एक छोटासा प्रयत्न. पण इथेच तर खरी कलाटणी आहे. काय झालं? नंदिनीने घटस्फोटाचा निर्णय या चिठ्ठीमुळे घेतलाच नव्हता. अरे चा, मग? तिला याआधी एक दुसरं पत्र सापडलं होतं आणि त्या पत्रामुळे तिने हा निर्णय घेतला. दुसरा पत्र? कोणाचं? तेच तर. धक्कादायक म्हणजे ते पत्र जीवाने नंदिनीसाठी लिहिलंच नव्हतं. काय म्हणताय? कोणासाठी होतं मग? ते होतं काव्या नावाच्या व्यक्तीसाठी. बापरे, केवढा मोठा गैरसमज. म्हणजे विचार कर, एका चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलेलं पत्र. आणि त्यात काय लिहिलं होतं? त्यात होतं की आपण एकत्र नाही यायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे. आणि पुढे धक्का बसला असेल त्याला. कल्पनाच करू शकतो आपण. इथे संवाद चुकलाय असं नाही, तर चुकीचा संवाद पोचलाय. आणि या सगळ्या मोठ्या गैरसमजाच्या मागे अजून काही गोष्टी चालू आहेत. हो, जसं की पिहूला बहुतेक मुलगी असावी त्यांची, तिला घाबरवून गप्प करण्याचा प्रयत्न. हां, आणि ते समुपदेशकाच्या भेटीत तमाशा करण्याची भाषा. बरोबर. हे मुद्दे काय दाखवतात की नाही? काय? की त्या जोडप्यात आधीपासूनच किती तणाव आहे, अविश्वास आहे, कदाचित काहीतरी लपवलं जातंय. अच्छा, म्हणजे अशा वातावरणात गैरसमज वाढायला अजून वाव मिळतो. अगदी. मोकळेपणाने बोलायला जागाच उरत नाही. पिहू किंवा समुपदेशकाचा उल्लेख हा पार्श्वभूमीतील दबाव दाखवतो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. कोणती? संवाद किती नाजूक असतो आणि किती महत्वाचा. शब्द किंवा म्हणजे चुकीच्या अर्थाने घेतलेले संदेश जास्त धोकादायक ठरू शकतात. खरंय. हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आयुष्यातही असं होतं का? नक्कीच होतं. किती वेळा आपण काहीतरी गृहीत धरतो किंवा आपले शब्द दुसऱ्यांपर्यंत पोचताना त्याचा अर्थ बदलतो. आणि एका चुकीच्या वाक्यामुळे किंवा स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे किती नाती दुरावली असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच विचारासोबत आज थांबूया. आपल्या महत्वाच्या नात्यांमध्ये जे संदेश पाठवले जातात पण ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोचल्यावर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो, त्याचे परिणाम किती खोलवरचे असू शकतात. खरंच याचा विचार करायला हवा.